नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्तपैकी दाटसर, घट्टसर आणि गोडसर अशी मलाईदार लस्सी तयार करणार आहोत. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. फक्त 2 पदार्थ वापरून आपण ही पंजाबी स्टाईल मलाईदार लस्सी तयार केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी ही मलाईदार लस्सी कशी तयार केली हे पाहूया. तर ही लस्सी तयार करण्यासाठी इथं मी अर्धा लिटर एवढं म्हशीचं दूध घेतलेलं आहे. हे दूध पूर्णपणे उकळेपर्यंत तापवलेलं आहे आणि त्यानंतर थंड झाल्यावर यावर अशा पद्धतीची मलाई म्हणजे साय आलेली आहे. तर अर्धा लिटर दुधावर भरपूर साय जमलेली आहे आणि एकदम घट्टसर दाटसर अशी आलेली. तर आता आपण हे दूध विरजण लावणार आहोत, पण त्यापूर्वी आपल्याला या दुधाला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि अगदी बोट बुडवता येईल एवढंच आपल्याला याला कोमट करून घ्यायचं आहे. म्हणजेच आमच्या इकडे याला काटामोड असं म्हणतात. तर आता हे दूध मी थोडंसं कोमट करून घेते. तोपर्यंत आपल्याला एक दुसरं भांडं घ्यायचं आहे. तर मी इथं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा घट्ट असं दही आपल्याला घालून घ्यायचं आहे. हे दही पूर्ण भांड्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे, म्हणजेच विरजण एकदम छान लागतं आणि दही दाटसर असं बनतं. दुधाला विरजण लावत असताना विरजणाचं दही जर जास्त आंबट असेल तर ते थोडंसंच घालायचं आणि ते जर नॉर्मल असेल किंवा लगेचच विरजलेलं गोडसर असं दही असेल तर मग आपण इथं 1 ते 2 चमचे दही विरजणासाठी वापरू शकतो. आता पूर्ण पातेल्याला मी 1 चमचा दही लावून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण हे कोमट केलेलं दूध आता मलाईसहित घालून घेऊया, म्हणजे हे व्यवस्थित विरजू लागेल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मी इथं 2 चमचे दह्याचा वापर करत आहे, कारण मी जे विरजणासाठी दही वापरत आहे ते जास्त आंबट नाही, त्यामुळे मी इथं 2 चमचे दह्याचा वापर केलेला आहे. सुरुवातीला 1 चमचा आपण पातेल्याला लावून घेतलंय आणि 1 चमचा वरून दही घातलंय आणि ते दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. आता हे विरजण लावलेलं दूध आपल्याला रात्रभरासाठी असंच झाकून ठेवून द्यायचंय, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला घट्टसर असं दही मिळेल. तर बघा, आता इथं मी दुसऱ्या दिवशी हे पातेलं उघडून पाहत आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं दाटसर हे दही इथं विरजून लागलेलं आहे. आणि फक्त लस्सीसाठीच नाही, तर जेव्हा कधी आपण दही विरजू लावतो तेव्हा अशा पद्धतीनेच दही विरजू लावलं तर एकदम मस्त असं दही तयार होतं. आता आपण घट्टसर अशा दह्याची लस्सी तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याकडं विस्कर असेल किंवा रवी असेल तर त्याचा आपण इथं वापर करायचा आहे. तर इथं आपल्याला मिक्सर, ब्लेंडर वगैरे काहीही वापरायचं नाही, कारण मलाईदार दाटसर लस्सी तयार करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनेच लस्सी हाताने तयार करायची. तर बघा, इथं मी विस्करचा वापर करून मस्त असं दही फेटून घेत आहे. साधारणपणे 2 ते 3 मिनिट आपल्याला विस्करच्या मदतीने दही फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर. तर इथं मी मिक्सरवर बारीक वाटून घेतलेली पिठी साखर वापरत आहे, कारण लस्सी तयार करत असताना आपल्याला पिठी साखरच वापरायची आहे. जर आपण अशीच साखर या लस्सीसाठी दह्यामध्ये घातली तर दही पातळ होतं आणि ही साखर दह्यामध्ये विरघळण्यासाठी भरपूर वेळ लागतो, त्यामुळे पिठी साखरच आपल्याला इथं वापरायची. तर इथं मी 4 चमचे म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने साधारणपणे 10 ते 12 चमचे इथं मी साखर वापरलेली आहे. पण आपण इथं साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आता ही साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला या विस्करने अशा पद्धतीनंच मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर सुद्धा इथं मी 2 मिनिट विस्करनं या दह्याला फेटून घेतलंय. त्यानंतर आता इथं मी रवीचा वापर करत आहे, कारण मग आपली लस्सी एकदम मस्त अशी स्मूथ बनली पाहिजे. त्यासाठी इथं मी रवीनं या दह्याला परत 2 मिनिटांसाठी फिरवून घेणार आहे. रवीच्या मदतीने 2 मिनिट आपण दह्याला जर फेटून घेतलं तर दह्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहत नाहीत आणि एकदम क्रीमी असं दही तयार होतं. आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं दही इथं फेटून झालेलं आहे आणि अजिबात यामध्ये गुठळी वगैरे काहीही राहिलेली नाही. या स्टेपला मी तुम्हाला चमच्याने ही लस्सी चेक करून दाखवते. तर बघा, एक बोटाची रेष ओढली तर ही रेष अजिबात एकमेकांना चिकटत नाही आणि अशाच पद्धतीची आपल्याला ही लस्सी तयार करायची होती आणि ती तशी झालेली सुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी घट्टसर दाटसर इथं मलाईदार लस्सी आपली तयार झालेली आहे. तर ही लस्सी तयार करत असताना तुम्ही बर्फाचा सुद्धा वापर करू शकताय, पण बर्फ वापरला तर लस्सी पातळ होते. त्यामुळे मी इथं लस्सी तयार करण्याच्या अगोदर दहीच फ्रीजमध्ये ठेवून चांगलं थंड करून घेतलेलं होतं आणि त्यानंतरच मग ही लस्सी तयार केलेली, म्हणजे थंडही लागेल आणि दाटसरही होईल. आणि इथं आता आपण या लस्सीला ड्रायफ्रुट्स वगैरे घालून सजवू सुद्धा शकतो, पण इथं मी पंजाबी स्टाईल मलाईदार प्लेन लस्सी तयार केलेली आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची सजावट केलेली नाही. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आवडला तर लाईक आणि शेअर करा. तसेच
अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपीज बघण्यासाठी वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन साध्या आणि सोप्या व्हिडिओसहित. तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा. बाय बाय.